सातारा सांगली विधान परिषदेच्या जागेवरती एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दावा आहे आणि हाच दावा करत सातारा सांगली स्थानिक स्वराज्य मतदारसंघामधून सांगली जिल्हा बँकेचे संचालक आणि आटपाडीमधील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते तानाजी पाटील यांनी कार्यकर्त्यांसह उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यामुळे या जागेच्या संदर्भात आता भाजप नेमकी काय भूमिका घेणार याकडे देखील लक्ष आहे। शिवसेनेचे तानाजी पाटील यांनी आपला अर्ज भरल्यामुळे सातारा सांगलीच्या जागेवरून महायुतीमधला अंतर्गत तणाव आहे का असाही प्रश्न आहे। तर एकीकडे कोकणामधल्या जागेवरचा तिढा आपण बघितलाय आणि दुसरीकडे सातारा सांगली विधान परिषदेच्या जागेवरती देखील एकनाथ शिंदे यांनी आधीपासूनच दावा केलेला होता आणि याच वेळेला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते तानाजी पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज देखील दाखल केलेला आहे। त्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये या जागेवरून रस्सीखेच असताना शिवसेनेच्या तानाजी पाटील यांनी अर्ज दाखल केल्यामुळे हा तणाव काहीसा वाढू शकतो, ही रस्सीखेच काहीशी वाढू शकते। त्यामुळे सातारा सांगलीच्या या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेसाठी आता भाजप नेमकी स्थानिक पातळीवरती भूमिका काय घेणार हे बघणं देखील औत्सुक्याचे राहणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।